जागा रिकामी कोणासाठी पुढे कोण येणार आहे तिथे मध्ये जागा नसते ते कसं लांबपर्यंत फार जाते तिकडं पुढे पुढे हात जोडा. शीतलं सुतम पणमियं जिनेन्द्रवर्णेमि चन्द्रमकलङ्कं गुणनयनभूषणोदयं जीवस्य परुवणं मोक्षम्. जेवढं सिद्धार्थ चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय. जेवढं परमपूज्य चारुक्य चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागरजी महाराज की जय. जेवढं प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय. जेवढं परमपूज्य आचार्य प्रवेशात सुंदर सागरजी महाराज की जय. जेवढं परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधू आचार्य सुयश सागरजी महाराज की जय. सगळ्या ओळी चार 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 बसत जाऊ. कमीत कमी 4 5 6 बसलं तरी चालते. दिसत नसलं तर 4 4 तरी बसत जाऊ. कुठे 1 कुठे 2 कुठे 3 असं. चला आपलं प्रकरण काय चाललं होतं. आदरकरणामध्ये सातिशा प्रमत्तामध्ये आदरकरणचं आपण प्ररूपण पाहतो. तर ते आदरकरण कशास म्हणतात त्याचं आपण सगळं गणित पाहिलं की आदरकरणामध्ये एकूण परिणाम किती, काळ किती, आदरकरणाचा किती काळ आहे. वास्तविक गणित सांगायचं ते अंकगणित सांगायचं नाही. वास्तविक ते अंतर्भूत आणि परिणाम किती आहे आणि त्यामध्ये प्रत्येक समयातले परिणाम जे आहेत ते सुद्धा किती आहेत असंख्यात योग आहे. प्रत्येक खंडामध्ये किती परिणाम आहेत असंख्यात योग आणि एक क्षय जो आहे तो सुद्धा किती आहे असंख्यात. त्या असंख्यात लोकांचं मान वेगळं वेगळं येणार. एकूण परिणाम जास्त येणार कारण असंख्यात ही संख्या एक प्रकारची नाही आहे. असंख्यात संख्या पण असंख्यात प्रकारची, संख्यात संख्या संख्यात प्रकारच्या, असंख्यात संख्या असंख्यात प्रकारच्या आणि अनंत संख्या अनंत प्रकारच्या. तर एकच अनंत एकच असंख्यात नाहीये. जगण्यापर्यंत असंख्यातापासून ते उत्कृष्ट असंख्यातापर्यंत जे सगळ्या संख्या एक एक न वाढवत गेलो आपण तर त्या असंख्यात संख्या होतात. तर त्यामध्ये असंख्याताचं परिमाण छोटं मोठं येते. सगळे मिळून जसं 3072 पण संख्यातच आहे. 162 पण संख्यातच संख्या, 39 पण संख्यात, पण त्यामध्ये अंतर झालं की नाही तसं असंख्यातामध्ये पण अंतर घ्यायचं. तसं असंख्यात लोक हे जे आहे संख्या ही सुद्धा वेगवेगळी. क्षयाचं प्रमाण छोट्या संख्यात असणार, त्याच्यापेक्षा एका खंडातले परिणाम असंख्यात हे मोठे येणार, त्याच्यापेक्षा एका समयातले परिणाम जास्त येणार, त्याच्यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या एका समयातले परिणाम जास्त आणि सगळे मिळून त्याच्यापेक्षा जास्त असं तर त्या ठिकाणी घ्यायचे. परंतु सामान्यपणे प्रमाण सगळ्याचं असंख्यात लोक आहे आणि त्यामध्ये पहिल्या समयात जे परिणाम आहेत त्यातले पहिल्या खंड सोडून बाकीचे परिणाम हे दुसऱ्या समयात पण आहे. पुन्हा दुसऱ्या समयातला पहिला खंड सोडायचा, बाकीच्या खंडातले परिणाम तिसऱ्या समयात पण आहे. असं आपण करत गेलो, पहिला खंड सोडत गेलो आणि त्यामध्ये नवीन नवीन एक एक खंड वाढत गेलो. तर यावरून हे लक्षात येतंय की वरच्या समयातल्या जीवांचे परिणाम खालच्या समयातल्या जीवांच्या परिणामाशी समानता असते. म्हणून त्याला आदरप्रवृत्तकरण म्हणतात. त्या आदरप्रवृत्तकरणाची व्याख्या सांगा म्हणली तरी सांगायची की जेथे वरच्या समयातील जीवांचे परिणाम खालच्या समयातील जीवांच्या परिणामाशी सर्वशास्त्रात असू शकतात
सगळ्यात पहिला परिणाम जो आहे तो जगणे म्हणायचा आणि शेवटचा परिणाम आहे तो उत्कृष्ट. त्या परिणामामध्ये ते परिणाम कसे आलेले आहेत तर षटस्थान बुद्धीनं आलेले आहेत. व त्या एका खंडामध्ये सुद्धा जे विशुद्धीचे प्रकार झाले कशामुळं तर षटस्थान बुद्धीमुळे. जे ते पुढचा परिणाम जो आहे तो विशुद्ध आहे. आता तो कमी विशुद्ध की त्याच्यापेक्षा जास्त विशुद्ध त्याचे ते षटस्थान नाव आहे. मग त्यात आपण सामान्यपणे एवढंच बघितलं तर की जगण्यापेक्षा उत्कृष्ट आहे तो आनंदपट विशुद्ध आहे आणि त्या उत्कृष्टापेक्षा पुढच्या खंडातला जगणे जो आहे तो आनंदपट विशुद्ध. त्याच्यापेक्षा त्याच्या खंडातला उत्कृष्ट आहे तो आनंदपट विशुद्ध. त्याच्यापेक्षा पुढच्या खंडातला जगण्य त्याच्यापेक्षा आनंदपट विशुद्ध. अशा प्रकारे सगळ्या परिणामांची विशुद्धीचं अल्पभूत्व सांगितलं. आता त्यानंतर अधःप्रवृत्तकरणामध्ये काय काय कार्य होतं म्हणजे अधःप्रवृत्तकरण रूप परिणाम झाले जीवाचे त्यावेळेला त्या जीवाला काय काय होतं कर्मामध्ये म्हणजे कर्माचा आणि जीवाच्या परिणामाचा काय आहे निमित्त नैमित्तिक संबंध आहे ना. तर 4 कार्य होतात. पहिलं तर सांगितलंच होतं की प्रत्येक समयामध्ये अनंतपट विशुद्धी वाढत जाते. आता प्रवृत्तकरणामध्ये एका जीवाच्या अपेक्षेने बघितलं तर प्रत्येक समयामध्ये परिणामांची अनंतपट विशुद्धी वाढत जाते. म्हणजे पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयातले परिणाम अनंतपट विशुद्धी, दुसऱ्या समयापेक्षा तिसऱ्या समयातले परिणाम असे शेवटच्या समयापर्यंत विशुद्धी वाढतच जातात. हे पहिलं आवश्यक. 4 आवश्यक आहे त्यापैकी पहिलं आवश्यक काय सांगितलं अनंतपट विशुद्धी. कशाची वाढते जसं पैसा वाढतो तर पैसा वाढले की आपल्याला आनंद होतो. आता वास्तविक परिणामाची विशुद्धी हेच आपलं धन आहे आणि ते धन ह्या अधःकरणामध्ये कसं वाढत होत असते अनंतपट विशुद्धी वाढत असते. दुसरं आवश्यक आहे स्थितिबंधापसरण. स्थितिबंधापसरण असं म्हणतात त्याला. म्हणजे पूर्व समयामध्ये जेवढा स्थितिबंध झाला असेल त्यापेक्षा कमी असा नवीन स्थितिबंध होतो. स्थितिबंध आणि अपसरण. म्हणजे स्थितिबंध अपसरणचा अर्थ तर कमी होणं, उत्सरण म्हणजे वाढणं आणि अपसरण म्हणजे आपण हे उपसर्ग घेतो कमी अर्थ होते त्याचा. स्थितिबंध घटणे म्हणजेच कमी होणे त्याला स्थितिबंध अपसरण म्हणतात. म्हणजे कसा नियम आहे तर प्रत्येक समयाला कमी होतो का तर नाही. एक अंतर्मुहूर्त काळामध्ये काय होत असतं स्थितिबंध कमी 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 होतो. अधःप्रवृत्तकरणामध्ये येण्याच्या अगोदर जो त्याचा स्थितिबंध असेल अंतःकोडाकोडी सागरच बंद होतो. 7व्या गुणस्थानात पण किती बंद होतो अंतःकोडाकोडी सागर म्हणजे एक कोडाकोडीच्या आत. मग त्यापेक्षा अधःप्रवृत्तकरणाच्या पहिल्या समयात आला तिथं स्थितिबंध काय झाला कमी झाला. जे पूर्वी समजा आपण एक उदाहरण मानूया एक अंतःकोडाकोडी सागर म्हणजे इथं 1000 समय ठेवूया. तर ह्या अधःप्रवृत्तकरणाच्या पहिल्या समयात किती स्थितिबंध झाला 1000 समय झाला असेल गृहीत धरतो म्हणजे अंतःकोडाकोडी सागर आहे. मग एक अंतर्मुहूर्त म्हणजे आता अधःप्रवृत्तकरणाचा काळ पण अंतर्मुहूर्त आहे परंतु तो अंतर्मुहूर्ताचे पण सांगितले ना पूर्वी अंतर्मुहूर्ताचे पण किती भेद आहेत असंख्य भेद. छोटा अंतर्मुहूर्त मोठा अंतर्मुहूर्त. एक आवली त्याला एक समय वाढवला एक अंतर्मुहूर्त झाला. आणि एक समय 2 समय वाढवले की दुसरा अंतर्मुहूर्त 3 समय वाढवले की तिसरा अंतर्मुहूर्त असे एक समय वाढवत जायचे. मग
झाले अंतर्मुहूर्ताचे भेद? म्हणजे एक आवली प्रमाण झाली. एक आवलीमध्ये आपण एक समय वाढवत गेलो, 2 आवली झाल्या, म्हणजे एक आवलीचे जेवढे समय तेवढे अंतर्मुहूर्ताचे भेद झाले. पुन्हा आणखी एक आवली परत एक समय वाढवत गेलो, 3 आवली झाल्या, तर तिथं पुन्हा 2 आवली प्रमाण असंख्याकाचे भेद झाले. असं कुठं परत वाढवत जाणार आपण एक समय 48 मिनिटापर्यंत. म्हणजे खूप सारखे अंतर्मुहूर्ताचे भेद होतात. मग हा जो अंतर्मुहूर्ताचा काळ आहे तो अंतर्मुहूर्त आहे तो मोठा, म्हणजे त्या अपेक्षेनं स्थितिबंध अपसरणाच्या अपेक्षेनं त्याचा काळ जो आहे तो आपण 16 समय मांडला, परंतु आता त्याला त्याच्यापेक्षा सुद्धा बऱ्याच त्याच्या अपेक्षेने 16 समय मांडला आणि एक अंतर्मुहूर्ताचा स्थितिबंध अपसरणाचा काळ 4 समय मांडला. तर 4 समय हे पण अंतर्भूत आहे, 16 समय आपण काय आहे वास्तविक गणितामध्ये नाही ते आपण मांडलेलं. तर तिथं 4 समयापर्यंत समजूया की किती बंद झाला, हजारच झाला. तर एकदा पहिल्या समयात पूर्वीपेक्षा कमी झाला, 10,000 म्हणजे पूर्वी 1000 पेक्षा जास्त होत होता, परंतु आता इथं कमी झाला. मग आता एक 4 समयापर्यंत 1000 समय झाले स्थितिबंध समान एवढाच झाला. हे 4 समयापर्यंत एवढा स्थितिबंध झाला. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आपण एक अपसरणाचा एक 10 समय धरूया. समजा 10 स्थिती कमी झाली. एका स्थितिबंध अपसरणामध्ये किती स्थिती कमी झाली? 10 समय कमी झाली. तर इथं काय होणार? 10 समय कमी होऊन 5व्या समयात काय होणार? 990 समय एवढे स्थितिबंध होणार. मग पुन्हा 4 समयापर्यंत 990च राहणार, प्रत्येक समयात कमी होत नाही. एक अंतर्मुहूर्त काळापर्यंत समान होणार स्थितिबंध. मग या अंतर्मुहूर्त गेला की पुन्हा कमी होणार. तर वास्तविक गणितामध्ये किती कमी होतोय? पल्ल्या भागिले संख्या, पल्ल्याचा संख्यातावा भाग. वास्तविक गणित आपण ज्याला बघतो त्याला किती कमी होते स्थितिबंध? पल्ल्याचा संख्यात्वा भाग कमी, एवढा स्थितिबंध होतो. आणि मग पुन्हा स्थितिबंध अपसरण होते, बंद नव्हे स्थितिबंध अपसरण. म्हणजे जे अंतर्पडापुढे सागर पहिला बंद होत होता त्यामध्ये पल्ल्याचा संख्यात्वा भाग कमी होणार दुसऱ्या स्थितिबंधामध्ये. मग असं जसं आता इथं अंकगणितामध्ये पण मांडलं, मग 4 समयापर्यंत पुन्हा 990 होणार. पुन्हा 4 समय झाले की 980 स्थितिबंध होणार. असं पुन्हा अंतर्मुहूर्तापर्यंत म्हणजे 4 समय पण मांडले तिथपर्यंत 980 होणार. पुन्हा 4 समय गेले की काय होणार? आणि 10 समय कमी झाले म्हणजे 970 झाले. तर अशा प्रकारे वास्तविकामध्ये लावायचं की अंतर्पुढापुढे सागरामध्ये सुद्धा काय झाला स्थितिबंध एक अंतर्मुहूर्तामध्ये स्थितिबंध कमी होतो. अंतर्मुहूर्तापर्यंत समान होणार, पण अंतर्मुहूर्त झाला की पुन्हा कमी होणार. किती कमी होणार? पल्ल्याचा संख्यात्वा भाग. पल्ले म्हणजे ही संख्या पण असंख्यात आहे आणि त्याचा संख्यात्वा भाग म्हणजे पण असंख्यात वर्ष म्हणा थोडक्यात. पल्ल्याचा संख्यात्वा भाग म्हणजे किती काळ आहे? असंख्यात वर्ष आहे. तेवढा स्थितिबंध कमी होणार. किती काळामध्ये कमी होणार? किती कमी होणार? काळ अंतर्मुहूर्त. एक अंतर्मुहूर्त गेल्यावर पल्ल्याचा संख्यात्वा भाग एवढा स्थितिबंध कमी होतो. एक अंतर्मुहूर्तामध्ये म्हणजे एक अंतर्मुहूर्तापर्यंत समान होतो आणि त्याच्यानंतर कमी होतो. पुन्हा एक अंतर्मुहूर्त समान होणार, मग पुन्हा कमी होणार. पुन्हा एक अंतर्मुहूर्त समान होणार, मग पुन्हा कमी होणार. तर तो अंतर्मुहूर्त छोटा घ्यायचा. अधकरणाच्या एका अधप्रवृत्तकरण काळामध्ये संख्यात हजार स्थितिबंध अपसरण होते. किती होतात? संख्यात हजार म्हणजे 1000 2000 नव्हे, संख्यात ना करोड हजार म्हटलं तरी चालते. स्थितिबंध अपसरण होतात. म्हणजे एवढा तो स्थितिबंध अपसरणाचा काळ छोटा अंतर्मुहूर्त आहे अधप्रवृत्तकरणापेक्षा. एक अधप्रवृत्तकरणाचा काळ पण मी सांगितले की काही सेकंदच आहे.
काहीतरी सांगतो की प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते, सूर्यप्रकाशाला ग्रहण करतात ना ते वनस्पती, तर तो एका सेकंदाच्या नॅनो सेकंद म्हणजे किती होते? 10चा वजा 9 आघात. हा 10चा वजा 9 आघात. हा 10चा 9 हा वजा 9. हा म्हणजे तो भाग झाला ना त्याला. हा त्याला भाग झाला. म्हणजे तेवढ्यापर्यंत आपल्या बाहेर लौकिकामध्ये जातात. म्हणजे सेकंदाचा आपण एक 40,000 किंवा 50,000 भाग करतात. तर हा तसा समजा त्याच्यामध्ये 40,000 म्हटलं तर पण सेकंदाचा तेवढा भाग झाला म्हटल्यानंतर 1 सेकंद जर आदर पृथ्वीतरणाचा काळ जरी धरला तर त्याच्यामध्ये किती झाले ना हजार हे अंतर म्हणतो. थोडक्यात काय लक्षात घ्यायचं, अवघड चाललंय का? सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले. काय नाही अवघड नाही, फक्त सोपं काय एवढं लक्षात काय ठेवायचं म्हणजे सगळंच लक्षात ठेवायचं, पण त्याचा भाव काय लक्षात ठेवायचा की ह्या धापृत काळामध्ये स्थितीबंध पूर्वीपेक्षा कमी होतो आणि तो नियमानं कमी होणार, कारण परिणामांची विशुद्धी वाढत चाललेली आहे. मग परिणामांची विशुद्धी वाढली की स्थितीबंध कमी होतो हा नियम आहे. तो पुण्य प्रवृत्ती असू दे किंवा पाप प्रवृत्ती असू दे, त्याचा स्थितीबंध कमी होणं चांगलं, म्हणजे विशुद्ध परिणामानं कमीच होत असतं. फक्त 3 आयुकर्म सोडून 3 आयुकर्माचा नेहमी स्थितीबंध विशुद्ध परिणामानं वाढत असतो. ते देवायू जे आपण बांधतो असं समजा, आणि परिणामांची विशुद्धी जास्त आहे. जसे मुनिराज 7व्या गुणस्थानामध्ये त्यांना देवायचं बंध लागलेलं आहे, तर त्यांना उत्कृष्ट बनतो म्हणजे विशुद्धी परिणामांची जास्त असते. आणि कमी विशुद्धी असली तर खालच्या देवस्थानामध्ये जाणार, जे कमी आयु बनणार. देवायू, मनुष्य आणि तिर्यंचे हे 3 आयुचा नियम वेगळा आहे आणि बाकीच्या सगळ्या प्रकृतींचा नियम वेगळा आहे की परिणामांची विशुद्धी वाढली की स्थितीबंध कमी होतो आणि परिणामांची संश्लेषता वाढली की स्थितीबंध जास्त होतो. असा हा नियम आहे. परंतु आयुचा मात्र 3 आयुचा मात्र उलट होते. परिणामांची विशुद्धी झाली की स्थितीबंध जास्त होतो आयुकर्माचा 3 आयुचा, आणि परिणामांचा संश्लेष असेल तर आयुबंध कमी होतो. म्हणून इथं काय सांगितलं की परिणामांची जिथं जिथं विशुद्धी असेल तिथं तिथं हा नियम लागला स्थितीबंध करण्याचा. नियमानं स्थितीबंध कमी होणार आणि त्या नियमानं अनंतपट विशुद्धी वाढत चाललेली आहे. त्यामुळं एक एक अंतर्मुक्त गेल्यानंतर स्थितीबंध काय होत असतो, कमी कमी होतो. लक्षात आलं काय? तुम्ही गंभीर झालेला असं वाटतं की ते अवघड व्हायला आणि संख्या कमी कमी होत चालली. त्यामुळे असं वाटायला की सगळ्यांना समजत नाही म्हणून येत नाही काय होतंय. हा कार्यक्रम नाही का आमचा पण कार्यक्रमच आहे. बरं चल, लक्षात आलं का? काय लक्षात आलं सांगा बरं. गेलं काय लक्षात आलं सांगा. नरकाईचं ते सगळ्या बाकीच्या प्रसंगीप्रमाणे तिथं नरकाईचा बंध विशुद्ध परिणामानं कमी होणार आणि संश्लेष परिणामानं जास्त होणार. आता तिथं विशुद्धी म्हणजे काय, तर तुम्ही म्हणणार नरकाईचं बंध करत असताना विशुद्धी कशी असणार, कमी संश्लेष. कमी संश्लेष असेल नरकाईचा बंध होताना तर पहिले नरकाईचे वगैरे बंद होणार, आणि जास्त संश्लेष असेल तर 7व्या नरकाचा बंद होणार. तसंच रेडिक राजाला जास्त संश्लेष होते, मुनिराजांच्या गळ्यात हात घातला त्यावेळेला, तर त्याला 7व्या नरकाचा बंद झाला. आणि नंतर परिणामाची विशुद्धी झाली तर ते अपवर्तन होऊन कमी झालं आयुर्वेद. म्हणून काय सांगितलं की इथं परिणामांची विशुद्धी वाढत असल्यामुळं स्थितीबंध कमी कमी. पहिल्यांदा स्थितीबंध किती होत असतो, अंतःपुडापुडीचा, आणि त्याच्यामध्ये कमी कमी किती होणार, पल्ल्यांचा संख्यात्मक एवढा स्थितीबंध कमी होतो. आणि किती काळ गेल्यानंतर कमी होणार, एक अंतर्मुक्त. म्हणून एका स्थितीबंध अपसरणाचा काळ किती, अंतर्मुक्त. एका स्थितीबंध अपसरणाचा काळ एक अंतर्मुक्त. एक अंतर्मुक्त गेला की पुन्हा कमी होणार, पुन्हा एक अंतर्मुक्त गेला की कमी. त्या अंतर्मुक्तापर्यंत समानच होणार. अशी त्या ठिकाणी ती पोझिशन होते. तुमच्या काय सोडून देवायू तिर्यंचे मनुष्य. आपण आता बघा मनुष्यामध्ये कुणाचं आयुष्य जास्त असेल तर किती पुण्य
पुण्यवान आहे, किती आयुने पुन्हा बघा तुमचं आयुष्य खूप जास्त आहे असं म्हणतो. म्हणजे आयु हे 3 आयु शुभ मानलेले आहेत आणि नरकायु अशुभ आहे. सत्याहत्तर पाठ तुमच्या ह्याच्यात दिले, ह्याच्यात दिले काय नुसतं तिथं दिले, त्याचं हे दिलं नकाशामध्ये, त्याच्यामध्ये हे पुस्तक छापायला त्याच्यात घातलेले सगळं असं आकृती वगैरे पुस्तक छापलेलं तिथे बंद आणि नियम दिलाय अनुभव बंदाचा. आता दुसरं आवश्यक लक्षात आलं स्थितीबंधाकरण होतं आणि अनुभव बंदाचा. तर त्या ठिकाणी अनुभव बंद कसा होतो, तर इथं विशुद्ध परिणाम आहे की तिथं नियमानं काय असतं, पुण्य प्रवृत्तीचा अनुभव जास्त होणार आणि पाप प्रवृत्तीचा अनुभव कमी होणार. म्हणून या ठिकाणी काय होत जाते, ज्या ज्या पुण्य प्रवृत्ती बनतात त्यांचा अनुभव बंद अनंत गुणा वाढत जातो आणि पाप प्रवृत्तीचा अनुभव अनंत गुणा कमी होत जातो. जे प्रायग्रंथीमध्ये सांगितलं होतं ना नियम, चतुस्थानी द्विस्थानी सांगितलं ना, पुण्य प्रवृत्तीचं चतुस्थानीच होणार. चतुस्थानी म्हणजे मूळ, खांड, शर्करा आणि अमृत. पुण्य प्रवृत्तीचा अमृत होणार, सगळे 4 याचा बंद होणार. आणि अशुभ प्रवृत्तीचा ज्या पाप प्रवृत्ती बांधल्या जातात, आता 7 गुण असताना तिथं पण पाप प्रवृत्ती आहे की नाही, आता तुम्ही कर्मकांड शिकला नाही, तिथं सुद्धा घाती कर्माचा बंद होतो ना. आणि घाती कर्म कशा आहे, सगळ्या पाप प्रवृत्तीच आहेत घाती कर्म. आणि त्या घाती कर्माचा बंद 10व्या गुणस्थानापर्यंत होतोय. मग त्याचा मात्र जो अनुभव बंद होणार तो द्विस्थानीचा असणार आणि कसा असणार, पूर्वीपेक्षा अनंतपट कमी. जे पूर्वी जो अनुभव बांधत होता त्याच्यापेक्षा अनंतपट कमी आणि प्रत्येक समयाला होणार. स्थितीबंध अंतर्मुहूर्तानंतर कमी होतो, परंतु अनुभव बंद प्रत्येक समयाला अनंतपट कमी. आणि तिथे स्थितीबंधामध्ये पल्ल्याचं संख्यात्मक भाग कमी होते, फक्त अनुभवामध्ये गणित काय आहे, अनंतपट विशुद्ध, अनंतपट ही म्हणजे कमी. 2 लक्ष नियम सांगितले. प्रशस्त प्रकृतींचा अनुभव. आता हे स्थितीबंध बांधायला लागले ना, ह्याच्यावरच अनुभव बंद होणार. मग इथे ह्या प्रत्येक समयाचे जे निषेध आहेत त्याचा अनुभव बंद कसा होणार, तर ही पुण्य प्रकृती असेल तर त्याचा चतुस्थानीय गुड, खांड, शर्करा, अमृत आणि अनंतपट अधिक अनंतपट होणार, वाढणार, अनंतपट वाढणार प्रत्येक समयाला पुण्य प्रवृत्तीचा अनुभव अनंतपट वाढतो. म्हणजे कसं, आता पहिल्या समयात हे गुड, खांड, शर्करा, अमृत मोठं करतो. एवढा झाला. स्पर्धक वाढणार म्हणजे काय होणार, स्पर्धक पण वाढणार ना तिथं. दुसऱ्या समयात काय होणार, आता अनंतपट काढायला पण येत नाही आपल्याला. जेवढं आहेत ना त्याच्यापेक्षा अनंतपट वाढतात. जेवढं अमृताचे जे लेवल आहे ती किती वाढणार, अनंतपटीने वाढणार, अनंतपट वाढणार त्यातला अनुभव. पुन्हा तिसऱ्या समयामध्ये त्याच्यापेक्षा अनंतपट वाढणार, चौथ्या समयात त्याच्यापेक्षा अनंतपट. असं जेवढे समय असतील त्या आदरप्रवृत्तकरणामध्ये प्रत्येक समयाला अनंतपट वाढतच जाणार पुण्य प्रवृत्तीचा अनुभव. जे पुण्य प्रवृत्तीचा बंध व्हायला लागलेला आहे त्या ठिकाणी आणि त्याचा अनुभव काय व्हायला लागले, अनुभव म्हणजे कळते फल देण्याची शक्ती, त्या कर्मामध्ये ताकद फळ देण्याची, तर ती वाढत जाते. आणि पाप प्रकृतीच्या बंद होत आहेत त्या ठिकाणी. पुण्य आणि पापाचा दोन्हीचा बंद होत असतो, नुसता पुण्याचा बंद एकदा होत नाही.
त्या पाप प्रकृतीचा अनुभव कसा बांधतो याच्या उलट हं? 20 स्थानेच बांधणार. अनंत अनंत आता हे चतुस्थानी नाही बांधणार, हे द्विस्थानी एवढा बंद केला, मोठं काढतो तर आता लता आणि दारू, घाती कर्माचं काय ना लता आणि दारू. आणि जर अघाती कर्मामधल्या पाप प्रकृती, तर 7व्या गुणस्थानात पाप प्रकृती फक्त काय राहतात त्या ठिकाणी, हे अप्रशस्त वर्ण गंधरस हे राहतात. बाकीचा नामकर्माच्या आणि उपघात एक प्रकृती आहे, पाप प्रकृती आणि अप्रशस्त रसगंध वर्ण रसगंध, अप्रशस्त 20 प्रकृती एवढेच पाप असतात. बाकीचे सगळे पुण्य प्रकृतीचाच बंद होत असतात. परंतु मुख्यतः घाती कर्म जे आहे या ठिकाणी की त्याचा लता आणि दारू होतोय बंद. मग पहिल्या समयात जेवढे दारूचे स्पर्धक बांधले त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात आनंदपट कमी बांधणार. म्हणजे आता पहिल्या समयात समजा 1000 असतील तर दुसऱ्या समयात 100 होणार, तिसऱ्या समयात 10 होणार, चौथ्या समयात काय शिल्लक नाही. ते आनंद आहे, आनंदाचं गणित आहे ना. त्या आनंदामध्ये सुद्धा आनंदपट काय होत जातो, कमी 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 असा अनुभव बंद होतो प्रत्येक समयाला. उदाहरण 10 लाखापासून किंवा 10 लाख म्हणा 1 लाख, मग 10,000, 1,000 असं कमी कमी होत जातो प्रत्येक समयाला. बंद 7वाच नाही येतं, कमी होत नवीन बंद करतो त्याचं प्रकरण आहे. जे पूर्वी बांधून सत्तेमध्ये ठेवलेलं आहे ते तर कमी होत नाही, ते अपूर्वकरणामध्ये कमी होतं, परंतु अर्धकरणामध्ये नवीन बंद कमी होतो. आणि काय होते 4 झाली की 4 झाले म्हणजे पुण्य प्रकृतीचा अनुभव अनंतपट वाढतो, चतुस्थानी होतो, आणि पाप प्रकृतीचा अनुभव अनंतपट कमी होतो आणि द्विस्थानी तर पहिल्यापासूनच झालेला आहे, पहिल्या गुणस्थानापासून. सम्यक दृष्टीला चतुस्थानी पाप प्रकृती असतच नाही. सम्यक दृष्टीला सत्तेमध्ये पण आणि बंद पण हा पाप प्रकृतीचा 2 स्थानीच होतो, लता दारू आणि लिंबकांची. अघातीमध्ये लिंबकांची असते आणि त्याच्यापेक्षा फक्त आता भीतर त्याच्यापेक्षा पण कमी होणार. ते पहिला जो द्विस्थानी होत होता त्याच्यामध्ये पण आता अनंतपट कमी होत जाणार. हे 4 आवश्यक इथं होतात. आता पुढचं जाऊया का, अपूर्वकरण. आता हे अर्थसंतृष्टीचं वगैरे गणित आहे ते सोडलंय मी सूक्ष्म, परत तुमच्यामध्ये कधी योग्यता येईल त्यावेळेला आपण पुन्हा घेऊया, नाहीतर आता सगळ्यांना अवघड जाईल म्हणून घेत नाही. आता पुढं हे चैतन्याचं तुम्ही सांगितलं होतं का त्या दिवशी, दाखवलं होतं त्या दिवशी काढले दिसले मला ते आगधन आणि चेदन तेवढंच नाही, बाकी त्याचं ते सूत्राचे त्यांनी हे करून दिले, म्हणजे गणित सूत्र जे बनवले ना, 1 कमी का केलं, पदामधून 1 कमी केलं, त्याच्या अर्ध केलं, तर ते सगळे आपण समान केले की ते 7.5 दाखवू का ते, काही आवश्यकता तुमच्याकडे नोट्स मध्ये आहे की 87 80 पान 79 पान आणि 80 ते दाखवले ना, त्याचं ते आपण म्हणजे हे सगळे चेक काढले कुठून पहिल्या समयापासून ते शेवटच्या समयापर्यंत. पहिल्या समयात किती आहे चैन आहे, दुसऱ्या समयात किती चैन आहे 1 चैन, म्हणजे 1 चैन म्हणायचं त्याला, 4चा 1 चैन. दुसऱ्या तिसऱ्या समयामध्ये 2 चैन, चौथ्या समयामध्ये 3 आहे, 5व्या समयामध्ये 4, असं शेवटच्या समयापर्यंत हे काढले. काय केले हे चेक काढले. तुमच्या नोट्स आहेत म्हणून मी काढत नाही बघा खड्यावर. आता हे सगळं काढले, हे चैतन्य झालं. मग ह्याचं जे सूत्र बनवले, पदातून 1 कमी करायचं, त्याच्या अर्ध करायचं, त्याला छयाने गुणायचं, त्याला गच्छाने गुणायचं. आपलं चैतन्याचं सूत्र आहे, त्याची पडताळा केलाय, गणिताचा पडताळा असतो आपण तसं सिद्ध करणं, त्या सूत्राला सिद्ध करणं. तर ते कसं सिद्ध केलं, आता हिंद जे आहे त्याला काय केलं, आता हिंद हे 15 वर कितीचे 15, तर त्या 15 मध्ये
साडेसात साडेसात झाले. काय झालं? साडेसात साडेसात झाले. समय समय म्हणजे एक चे साडेसात साडेसात झाले. काय लक्षात आलं? आता इथं शेवटी काय आहे? 15 चे आहे. मग त्याच्या खाली किती आहे? 14. त्याच्या खाली किती आहे? 13. असं दुसऱ्या समयापासून शेवटच्या समयापर्यंत वाढत गेलेले आहेत की नाही? तर त्यातलं काय करायचे? हे 15 पैकी 7.5 आणि 7.5 असे दोन भाग करायचे. हा, ह्या सगळ्यालाच अशी रेष घालायची. इथं रेष घातली बघा. इथं खाली दुसरं केलं ना, आकृती काढली. इथं रेष घातली म्हणजे आता इथं जे पुढचे जास्तीचे आहेत ते इकडे घेतले आणि हा जो त्रिकोण आहे तो खाली जोडायचा. म्हणजे आता हे पहिल्या शेवटच्या समयातले जे 15 चे आहे त्यापैकी 7.5 चे जे आहे ते पहिल्या समयात ठेवायचे. पहिल्या समयात आले काय काही त्याचं काढूनच दाखवतो. त्याच्याकडे सूत्राची सिद्धता करून दाखवली आहे. तिचे इधर हा, सूत्राची सिद्धता केली आहे आपल्याला. फक्त त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? गणिताचा भाग आहे. ज्याला गणिताची आवड आहे त्याला ते सिद्ध झालं की छान वाटतंय ना. असं सूत्र बनवलं, का बनवलं ते लक्षात येते. तेवढंच केलं. बाकीचं आपलं त्याच्यामध्ये काय त्याचा संबंध आहे? हा 15 निम्म केलं. हा 7.5. एक मिनिट सांगते. आता पहिल्या समयात काय नाही घ्यायचे. पहिल्या याच्यात काय आहेत का? नाही. दुसऱ्या समयात काय आहे? तिथं 1 चे. तिसऱ्या समयात 2 आहे. चौथ्या समयात 3 आहे. पाचव्या समयात 4 आहे. 6व्या समयात 5 आहे. 7व्या समयात 6 आहे. आता इथं शेवटच्या समयात किती आहेत? हे 15 आहे. आता हे 1 2 3 4 5 6 7 झाले आणि हे 8वं जे आहे ना त्याच्यामध्ये काय केलं आपण? अर्धा अर्ध केलं. 2 2 तिथं जे येणार ना 4 तिथं 2 2 करायचे. आणि इथं सगळे 4 4 आहेत असं समजा तुम्ही. आणि याच्या पुढे 4 4 आहेत. आता इथं 1 1 कमी येणार वरून ह्याच्यावर. इथं 7 आहेत आणि हे अर्ध म्हणजे काय झाले? 7.5. आणि हे अर्ध आणि पुढे 7 आहे. पुढे 7. मग आता त्या ठिकाणी काय केलं? ह्याला अशी रेष मारली. मग हा असा त्रिकोण आहे. इथं 4 4 आहेत. इथं 7 वेळा, तिथं 6 वेळा, इथं 5 वेळा, इथं 4 वेळा, अशा आहे. इथं 3 वेळा, अशा आहे. मग हे काय करायचं आपण? त्याला हा त्रिकोण इथं समेट केली. इथं जोडा. हा उलटा करायचा. हा तिथं ते 7.5 आहे ते इथं घ्यायचे. 6.5 बरोबर आहे. 7.5 पहिल्या समयात काहीच नाहीये. शेवटच्या अर्थ नाही येणार. बरोबर. इथं जे 7.5 आहे तिकडे घ्यायचे. 4 5 6 7 उलटा त्रिकोण. आता त्याच्या दुसऱ्या 15व्या समयात तिकडे 7.5 दिलं, राहिले किती? 6.5. मग इथे 1 आहे. मग इथे 7.5 घेतले इथं. पुढे त्याच्या खालच्या समयात इथं किती आहे? 5.5. मग इथं किती आहे? ते 2. मग ते 5.5 इथं घेतले. तिथं खाली 4.5 आहे ते इथं घेतले आपण. त्याच्या खाली 3.5 आहे. इथं घेतले. त्याच्या खाली 2.5 राहणार आणि 1.5.
असं घेतले की आता हे 15 हे सगळं हा उलटा चौकोनी त्रिकोण असा घेतला इकडे ते शेवटून इकडे घेतले दुसऱ्या सगळ्यातले शेवटून इथे घेतले मग ह्या सगळ्या 16 समयामध्ये किती चय झाले 7.5 गुणिले 7.5 चय झाले ना म्हणून मग सूत्र काय केलं पद वजा 1 कमी पद त्याच्या अर्ध केलं म्हणजे किती झालं ते 7.5 झाले ना पद वजा 1 भागिले 2 म्हणजे 16 वजा 1 म्हणजे काय झाले 15 भागिले 2 म्हणजे 7.5 झाले नाही 15 भागिले 2 म्हणजे 7.5 झाले आणि हे काय आहे 7.5 काय 6 आहे म्हणून 4 ने गुणलं 4 ने गुणलं आणि समय किती आहे ते 16 पदाने गुणलं चैतन काढायसाठी सूत्र कसं केलं आचार्यांनी त्या सूत्राची आपल्याला सिद्धी करून दाखवली की प्रत्येक समयामध्ये ते असे चय आपण समान करून घेतले तर समान करून घेतल्यावर प्रत्येक समयामध्ये किती आले वाटलेला 7.5 आले आणि 7.5 काय आहे चय आहे आणि ते किती समयात आहे पूर्ण 16 समय म्हणून ते सूत्र असं बनवलं की पद मधून 1 कमी करायचं त्याच्या अर्ध करायचं त्याला चयाने गुणायचं आणि त्याला गच्छाने गुणायचं म्हणजे चैतन निघते सगळं असं आलं ज्याला समजलं त्यांनी समजून घ्या नाही समजलं तर ने बनवा त्याला नाही हे परिणाम नाही येत नाही परिणाम करून घेतले नाही फक्त चैतन काढण्यासाठी जे सूत्र बनवलं ते कसं बनवलं तर जर आपण त्याला समान पट्टी करून घेतली तर प्रत्येक समयामध्ये ते 7.5 येतात म्हणून त्याला पद वजा 1 करून त्याचे अर्थ आणि त्याला चयाने म्हणजे ते चयाने म्हणतात ही सिद्धी केली फक्त असं काय करायचं नाहीये ती बेरीज करण्यासाठी एक पद्धती सूत्र सिद्धी म्हणतात त्याला हा पुढे जाऊया आता पुढचं गुणस्थान आहे पुढचं परिणाम आहे अपूर्वकरण 49 नंबरची गाथा चालू केली तर 50 नंबरची गाथा काढा अप्रमत्त गणस्थानाचं व्याख्यान म्हणतात अपूर्वकरण गुणस्थानाचं स्वरूप सांगतात आदरकरण हे कुठं झालं आपल्या सातव्या गुणस्थानामध्ये आदरकरण परिणाम संपले त्याच्यानंतर त्या जीवाचे अपूर्वकरण परिणाम सुरू होतात मग ते अपूर्वकरण हे गुणस्थानाचे तर स्वतंत्र आहे श्रेणी चढत असताना 8व्या गुणस्थानाचं नाव काय आहे अपूर्वकरण 7व्या गुणस्थानाचं काय नाव आहे अप्रमत्त विरल आणि 6व्याचं प्रमत्त विरल हे 2 गुणस्थानाचं आपण हे बघितले प्रवृत्ती विस्ताराने आता आता 6व्या गुणस्थानापासून घ्यायचं राहिलं आपलं 6व्या गुणस्थानामध्ये 6वं गुणस्थान हे नेहमी कधी चढताना होत नाही म्हणजे खालून कोणी वर जात असेल पहिल्यातून दुसऱ्यातून तर वर चढतच नाही तिसऱ्यातून चौथ्यातून 5व्यातून जर वर चढत असेल तर कधी 6वं गुणस्थान पहिल्यांदा होत नाही ते कुठलं होणार 7वंच होणार म्हणजे ज्या वेळेला कोणी भावलिंगी मुली होतील तर त्यांचं पहिले 7वंच गुणस्थान होणार म्हणून चढताना 6वं होत नाही उतरताना 6वं गुणस्थान होत आहे मग त्या 6व्या गुणस्थानामध्ये आगमन कुठल्या गुणस्थानातून होणार नियमानं 7व्यातून 6व्यात येणार दुसऱ्या कुठल्याही त्याच्या येण्याचं स्थान एकच आहे 7व्यातून 6व्यामध्ये येणार आता 6व्या गुणस्थानातून कुठे जाऊ शकतो तो चढला तर तो 7व्यातच जाणार त्याच्यापेक्षा वर एकदम चढत नाही एकच गुणस्थानात चढणार आणि उतरताना तो 5व्यात पण जाऊ शकेल 4थ्यात पण जाऊ शकेल 3ऱ्या 2ऱ्यात आणि 1व्यात म्हणजे गमन त्याचं
खाली 5 गुणस्थानामध्ये आणि वर एक 7व्या गुणस्थानामध्ये. गमन काय लिहायचं 5 4 3 2 1 आणि 7व्या गुणस्थानात आणि आगमन तिथं 7व्या गुणच फक्त होते जे एकच गुणस्थानातून येतो 6व्या गुणस्थानात नेमानं 1 वे ट्रॅफिक फक्त 7व्यातूनच 6व्यात येणार दुसरं कोणताही मार्ग नाही. त्याच्यानंतर 7व्या गुणस्थानामध्ये आगमन कुठून कुठून होतंय तर पहिल्या गुणस्थानामध्ये कोणी द्रव्यलिंगी मुनी आहे आणि जर त्यांना एकदम भावलिंग झालं म्हणजे त्यांच्या 13 12 कशा चौकडीचा अभाव झाला त्याचा शोषण झाला तर त्यांना पहिल्यातून एकदम कुठं जाणार 7व्यामध्ये. सम्यक व सहित चारित्र्य दोन्ही एकसाथ ग्रहण करणार ते सम्यक दर्शन पण आणि चारित्र्य पण. तर त्यावेळेला ते पहिल्या गुणस्थानातून एकदम 7व्यामध्ये जातात जे बाहेरून तर आपल्याला काही कळत नाही ते मुलीच असणार आणि ते ध्यानावस्थेमध्ये त्यांना असे परिणाम झाले शुद्ध की ते पहिल्यातून एकदम 6व्यात जात नाही कुठं जातात नियमानं 7व्यातच जातात. किंवा सम्यक दृष्टी चतुर्थ गुणस्थानावरती आहे ते पण मुनी आहे समजा बाहेर वेश मुनी आहे आणि ते पण त्यांचं भावलिंग झालं तर एकदम कुठं जाणार 4थ्यातून 7व्यामध्ये नाही जायचं. ते सांगितलं की 3ऱ्या गुणस्थानाचे नियम सांगितले का सकल संयम आणि देश संयम धारण करू शकत नाही म्हणून सांगितलं. तर 3ऱ्यातून एकच 4थ्यात चढेल की नाही तर पहिल्यात पडेल चढला तर 4थ्यामध्ये आणि पहिल्यात पडला तर पहिल्या. एक असं एकाने लिहिलेलं पद्य एकादश गुण खाणक म्हणून असं कुणाचं तरी आहे ते कवींचं हिंदी कवी आम्हाला मुली शिकवलं होतं पहिल्यांदा सुरुवातीला एकदम एकादश गुण खाणक चढी असं ते प्रत्येक पडे तो चौथे पूर्ण जाय असं ते पद आहे सगळं जे कुठं चढला तर कुठं जातो आणि पडला तर कुठं जातो असं ते पद्यामध्ये गुणस्थानाचा चढणं उतरणं असं लिहिलेलं त्याच्यामध्ये. ब्रह्मविलास किंवा कुठला तरी ग्रंथ म्हणला आहे. काय चालत आपण 7व्या गुणस्थानामध्ये कुठून येणार 7व्या गुणस्थानात गाडी स्टेशनला कुठून येते पहिल्यातून 4थ्यातून आणि 5व्या गुणस्थानावरती देसयनी आहे आणि तो मुनी झाला तर 5व्यातून कुठं जाणार 7व्यामध्ये जाणार आणि 6व्यातून पण मुनी 7व्यात जातात. ज्या वेळेला आपल्या गुणस्थानामध्ये असतात त्यावेळेला 7व्यातून 6व्यातून 7व्यात त्यामुळे 6व्यातून तर 7व्यात जातात म्हणून 1 4 5 आणि 6 4 गुणस्थानातून तिथं येणार आणि 8व्यातून 7व्यात येणार. 8व्या गुणस्थानात उतरताना ज्याला उपशमश्रेणी चढून उतरतो खाली त्याला 8व्या गुणस्थानातून पण तो 7व्या गुणस्थानामध्ये येऊ शकतो म्हणून एक 8 गुणस्थानातून आगमन होणार. पहिल्या गुणस्थानातून येईल 4थ्यातून येईल 5व्यातून येईल 6व्यातून येईल किंवा 8व्या गुणस्थानातून येईल. किती गुणस्थान झाले मग 5 झाले. आणि गमन 7व्या गुणस्थानातून कुठं जाणार पडला तर 7व्यात जाणार चढला तर 8व्यात जाणार दोनच. आता इथून पुढचे जेवढे गुणस्थान आहेत ना तिथून सगळे 2च मार्ग फक्त मेला तर 4थ्यात जातोय मरे तो 4थेत पुरलोच आहे असं त्याचं सगळीकडे आहे. पुढच्या वरच्या सगळ्या गुणस्थानामध्ये डायरेक्ट इतर वेळेला डायरेक्ट जाणार नाही 4थ्यात परंतु जर मरण झालं त्या गुणस्थानामध्ये तर एकदम तो कुठे येत असतो 8व्यात असू दे 9व्यात असू दे 10व्यात असू दे 11व्यात असू दे उपशम श्रेणीवर जर मरण झालं तर तो डायरेक्ट त्याचं विग्रह गतीमध्ये 4थं गुणस्थान होते. मेला तर मरण नसेल तर तिथं नाही जाणार 4थ्यामध्ये. जर मरण आलं तर 4थ्यामध्ये जाणार नाहीतर मग 7व्यातून 6व्यात येईल किंवा 7व्यातून 8व्यात जाईल 2च मार्ग. मरणाच्या अपेक्षा सगळीकडे तिथं 4थं गुणस्थानात येतो डायरेक्ट ते. आता पुढं आपलं आता 8वं गुणस्थान झालं 2च राहिलं म्हणजे 6वं आणि 7वं गुणस्थान 2च राहिलं. आणखी काय राहिलं 6व्या काय म्हणते डॉक्टर काय
आहे. सहाव्या गुणस्थानात फक्त शोभाव असतात. आत्मज्ञान साठवून काय होतं? आणि काय नसतं काय म्हणतो? आत्मज्ञान काय होतं त्या ठिकाणी सहाव्या गुणस्थानात? सहाव्या गुणस्थानामध्ये इष्ट वियोग आणि इष्ट संयोग झाला असताना त्यांच्या मनामध्ये थोडे संकल्प होतात ना. आता गुरुचा वियोग झाला, ते इतके दिवस राहिलेला असते जवळ, तर मग तो वियोगाचं दुःख होतं त्यांना, तो इष्ट वियोगाचं दुःख. किंवा अनिष्ट संयोग झाला तर एखाद्या संघामध्ये कोणतरी असा पटत नाही की असं थोडं असं आला म्हणे, तर त्यावेळेला पण संकलेश परिणाम होतात. प्राणिष्ठाचा संयोग झाल्यावर पण होऊ शकतो त्यांना, किंवा रोग झाला शरीरामध्ये, अंतराय झाले, एखाद्या वेळेस सगळ्यांना होईल असं काही नाही, परंतु एखाद्याच होऊ शकते ना, भूक लागली काय तर झाले तर असं वेदना जनित पण आहे ना अर्थज्ञान. तीन अर्थज्ञान आहेत ना, हा वेदांजनित नाही अर्थज्ञान, परंतु तीन अर्थज्ञान तिथं आहे, इष्ट वियोगजनित, अनिष्ट संयोगजनित आणि वेदनाजनित. त्या समयामध्ये अंतरंगात वेदज्ञान चालवायला वेदज्ञान जरी असलं तर ते माणूसच असतात हो. आपण त्यांना कुठं तर देवताच बघतोय, मित्रात देवता, त्यांना सुद्धा सगळे परिणाम होत असतात. संजीवन कशा आहेत त्यांच्याजवळ पण, त्या संजीवन कशाचं कार्य चालू असलेलं म्हणून कशाही पण आहे, संजीवन कशाही पण आहे, त्यामुळे प्रमाण आहे, तर ते सगळं कार्य चालू असते. शारीरिक वाणीला होऊ शकते, बाकीच्यांची काय करते? हा शारीरिक वाणीला होऊ शकते, हा शारीरिक केले तर त्याला होऊ शकते, बाकीचे ज्यांची उपशमिक केले त्याला तर नाही साडेसात पुरस्कार नाही वरती मध्ये पण शारीरिक जीव आहे, शाही समेत दृष्टी, हा, आणि शाही समेत दृष्टी असलं तर होऊ शकतो. ते शाही समेत तर दर्शन मुनीच्या अपेक्षित झालं ना, चारित्र मुनी त्याला उदय आहेच, शाही असू दे, औक्षमिक असू दे, क्षावक्षमिक असू दे, त्याने सगळ्यांना चारित्र मुनीचं उदय आहे, त्यामुळे सगळं पैशाचं कार्य चालू असते ना त्या ठिकाणी. परंतु असं लांब राहणार नाही त्यांचं, म्हणजे जास्त काळ टिकणार नाही ते. एखादं थोडं एका मिनिट सेकंद झाले की बदलतं लगेच. संक्लिष्टता पण तेवढी नसणार. हा अंतर्मुखात बदल होतं त्यांचं. संजीवन दशाचा वासना काय सांगितलं ना, अंतर्मुख आहे. अंतर्मुखामध्ये बदलत असतं. आता एखाद्या शिष्याने चूक केली, एकदम त्यांना आपण चिड येते, परंतु लगेच एक अंतर्मुखात विसरून जातात. समिती पालन करताना कोणतं गुण असणार? समिती पालन करताना कोणतं गुण असणार? सगळ्या काळामध्ये सहावं कधी सातवं दोन्ही गुणस्थान होतच असतात. ते समिती पालक असताना असू देत, स्वाध्याय करताना असू देत, ध्यान करताना असू देत, आहार करताना असू देत, हे सहावं सातवं ऑटोमॅटिक बदलतच राहते. ते मंद कशा आहे, तीव्र कशा आहे, मंद कशा आहे, तीव्र कशा आहे. संजीवनाच्या देशघाती स्पर्धकांचा तीव्र मंद उदय येत राहतो. असं ते एकाच गुणस्थानात राहू शकत नाही, नाहीतर मग जास्त काळ राहिलं तर खाली पडणार. पुढे त्याचं मी अपूर्वकरण गुणस्थानाचं 50व्या गाथा वाचूया. अंतो मुहूर्त कालम गमे ऊण अथापवत्त करणंतम परिसमयं सुच्छन्तो अपूर्वकरणं समल्यैः अंतो मुहूर्तकालं गमिमूढ अथापवत्त करणंतम परिसमयं सुच्छन्तो अपूर्वकरणं समल्यैः. अंतर्मुक्त काळ गमिमूढ म्हणजे गेल्यानंतर, अंतर्मुक्त काळ कुठे गेला? अधप्रवृत्त करणामध्ये. त्या अधप्रवृत्त करण्याचा अंतर्मुक्त काळ व्यतीत झाल्यानंतर गमिमूढ आपण म्हणतो घालवला आम्ही काळ. कुठं घालवला? गप्पा मारण्यामध्ये नाही, तर त्याच्या घालवलं त्याने आपल्या ध्यानामध्ये, परिणामांच्या विशुद्धीमध्ये आपला वेळ घालवायचा सारखा. त्याच्यामध्ये हा मुलीने हा वेळ घालवून काय झालं, ते परिसमय सुच्छंत, प्रत्येक समयाला काय म्हणता येते? विशुद्धी वाढत जाते. आणि अपूर्वकरण समजले, अपूर्वकरण गुणस्थानाला चा आश्रय घेतात, अपूर्व गुणस्थानाला ते प्राप्त होतात, म्हणजे त्यांचे अपूर्वकरण परिणाम होतात. आता अपूर्वकरण म्हणजे काय आहे तर ते पुढच्या गाठ्यामध्ये सांगतात.
आणि त्याचं गणित पण ह्याच्यापेक्षा थोडं छोटं आहे, सोपं आहे ह्याच्या गणनापेक्षा. तर ते आपण उद्या बघू अपूर्वकरण गुणस्थानाचा परिणाम. पुढचं वेळ होते. आपला आज बरोबर 1 महिना झाला क्लास सुरू. जेवणाचा 18 तारखेला सुरू झाला होता. आणि 1 महिना झाला. एक अध्याय तर संपला असं वाटत होतं महिन्यात. तर झालं होईल आता. ते आपलं थोडं पहिल्यांदा सुरुवातीला वेळ जास्त गेला ना. हां, तुमची भूमिका नसल्यामुळे मला वेळ तेवढा द्यावा लागला, नाहीतर मग तुम्हाला प्रवेश झाला नसता. असू देत, परंतु शिस्तीत ठेवणार आणि एवढे जरी संख्या टिकली तरी पण हा क्लास चालू राहील. तर तुम्ही पण जर वकाळत गेला तर मग अवघड होईल क्लास. आता पहिले 4 दिवसात संपलेला होते. जाना आम्ही शुद्ध चैतन्यमय जीव जाणे, आम्ही ज्ञान दर्शन स्वरूपाने जाना स्वतःला. आपल्या अस्तित्वाला जाणे, आम्ही एक अखंड ज्ञानमय आहे, चैतन्यमय आहे, शांतीचा निलय आहे. या माझ्या संपूर्ण प्रदेशामध्ये शांती शांती आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण स्वरूप अचिंत्य शक्ति स्वरूप चैतन्य रत्नाकर स्वरूप शुद्ध एको नमो हरिहंताय, नमो सीताय, नमो आयर्याय, नमो वंशाय, नमो लोके सवसाहून, नमो हरिहंताय, नमो सीताय, नमो आयर्याय, नमो वंशाय, नमो लोके सवसाहून, नमो हरिहंताय, नमो सीताय, नमो आयर्याय, नमो वंशाय, नमो लोके सवसाहून. खालच्या ह्याच्याकडेच प्रवृत्ती होणार, खालच्या गुणस्थानाकडेच प्रवृत्ती होणार. नाही त्या